किती सुंदर व्ह्यू आहे. नमस्ते. राम राम. आम्ही मंदिरात आलोय. छान व्ह्यू आहे, एकदम सुंदर आहे. तिथंच थांब स्वरूप. आणि ही जी नदी आहे तिचं नाव आहे गोदावरी. मस्त व्ह्यू आहे. भगवंताचं सकाळी सकाळी भगवंताचं दर्शन झालं की छान वाटतं. आपण कुठं आलो आता? काय करतो आता आपण? कुठं आलो आपण? जय जय बाप्पा करायला आलो ना. जय जय बाप्पा करायचा ना. कसा करतो आपण? हात जोडून. हात जोड ना बेटा. चला जय जय बाप्पा करू आपण. चला पाय पड. हात जोड. चला मध्ये. जय जय बाप्पा करायचा. वा, सकाळी सकाळी भगवंताचं दर्शन झालं. टेको बेटा. इथं डोकं टेको. सुखाचं करा. चला मध्ये. चला. छानसा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. बघायला पण वाटतं छान आणि फिरायलाही छान वाटतं. पाणी बघा, मस्त पाणी सोडलेलं आहे. कारण की 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे इकडे. आणि हा मुसळधार पाऊस असल्यामुळे बघा पाणी किती मोठ्या प्रमाणात सोडलेलं आहे. यापेक्षाही अगदी म्हणजे या मंदिरापर्यंत पाणी अक्षरशः लागतं पायथ्याशी, एवढं पाणी येत असतं. पण आता पाऊस कमी असल्यामुळे डॅममध्ये थोडंसं साचवलेलं आहे. सुंदर वातावरण आहे त्या ठिकाणी. जसं पंचवटीमध्ये बघा, नाशिकमध्ये जर गेले तुम्ही तर तिथं दुतोंड्या मारुती हा प्रसिद्ध आहे, पुरासाठी खूप प्रसिद्ध आहे. पण इथे सुद्धा हा दुतोंड्या मारुती बांधलेला आहे. का? कारण की याचा अंदाज येतो की आपल्याला नदीपात्रामध्ये किती पाणी वाढलं आहे, किती वाढ झाली पाण्याची आणि पूर परिस्थिती निर्माण झाली का नाही हे आपल्याला समजतं. इतकं छान वातावरण आहे. या गोदावरी नदीचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. याचं वैशिष्ट्य असं आहे की ही 12ही महिने वाहणारी नदी आहे. म्हणजे नाशिक इतकं सौभाग्यशाली आहे की या गोदावरी नदीमुळे इथल्या लोकांना 12ही महिने पाणी. खरंच नाशिककर खूप लकीली आहे. पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे लोकांची पाण्यापिण्याची हाल होत नाही. त्यामुळे पण एक गोष्ट बघा, या नदीला फेस पण येतोय. ते एक वाटतं की यार, जे प्रदूषण वाढलं आहे नदीचं, जिला आपण माता मानतो, तिला तरी ॲटलिस्ट आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. हेच महत्त्वाचं आहे ना. तर या ठिकाणी बघा देव असे फुल जातात, मूर्त्या वगैरे. सुंदर असं वातावरण. चला आता आपण निघूयात. इकडे मस्ती करतात. काय म्हणतो का? हो, कुट्टू मारे करतात ना. हो, कुट्टू मारे करतात. हो. या ठिकाणी पूजा चालू आहे. काय सुंदर असं वातावरण. खूप वेगवेगळ्या प्रकारची विधी या ठिकाणी करत असतात श्रद्धेने. लोकांची आस्था आहे, श्रद्धा आहे. येतात लोक. त्या बाजूला दुतोंड्याच्या त्या बाजूलाच जिथं माणसाचा शेवट होतो, अंत होतो, ती जागा सुद्धा आहे. की हेच अंतिम सत्य आहे माणसाचं, दुसरं काही नाही. माणसाचं आयुष्य एकदाच मिळालं आहे, जगून घ्या. अडीअडचणी असतील, वाईट परिस्थिती असेल, हारायचं नाही, खंत मानायची नाही, लढत राहायचं. नाशिकमधला पंचवटीनंतर इथून जर आपण थोडं पुढं गेलो ना तर एक तपोवनाचा पण भाग लागतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा राम आणि लक्ष्मण आणि सीता ते वनवासासाठी इथं आले होते नाशिकमध्ये, त्यावेळेस तपोवनामध्ये ते
राहत होते आणि त्याच ठिकाणी शूर्पणखेचं नाक लक्ष्मणाने कापलं होतं. ती आख्यायिका आहे आणि प्रसिद्ध आहे. तिथं पण खूप गर्दी असते लोकांची, लोक दर्शनासाठी येतात लांबून लांबून. तर पुण्यामध्ये सुद्धा पंचवटीमध्ये सीता गुफा आहे बघण्यासारखं. नाशिकमध्ये जर तुम्ही कधी फिरायला आले तर नाशिकमध्ये तुम्हाला इतके टुरिस्ट पॉईंट सापडतील प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला पंचवटी सांगतो, त्यानंतर तुम्ही जर पुढे गेले पाथर्डीला बौद्ध लेणी आहे, चांभार लेणी आहे, जर तुम्ही मिरी मसूळ साईडला गेले खूप सारं आहे, त्र्यंबकेश्वर आहे आणि हे ठिकाण असं. गाडीला पकड, आपली गाडी पकड बर. इकडे 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 आपली गाडी. चला निघूयात आता. मित्र रस्त्याने येत होतो तर विशेष पक्षी दिसले आम्हाला, तुम्हाला पण बघून आनंद होईल. बघा या पानकोंबड्या आहेत आणि अतिशय दुर्मिळ असतात मित्रांनो. आणि ह्या पानकोंबड्या खूप क्वचित सापडतात. हे असे खूप सुंदर सुंदर प्राणी रस्त्याने दिसले मला. चला बघा तुम्हाला दाखवू हिशोबाने. बोलव तिला, सुरू बोलव तिला. कशी खाते बघा. खूप क्वचित दिसतात आता ह्या पानकोंबड्या आहे ना, खूप क्वचित दिसतात आता. या जास्त दिसत नाही. तेव्हा तिला किती क्युरियोसिटी, ती गाडीला चावते गाडीला टोचन मारते ती. आणि आमचा स्वराज बघा कसं बघतोय. कोंबडीचं आहे तो पण क्युरियोसिटी तो बघतोय तिच्याकडे. तर मित्रांनो असं छानसं वातावरण आहे. तुम्हाला माझा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच छान छान व्हिडिओ नवीन नवीन प्लेसचे, फॅमिलीचे तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर. बाय बाय.